क्षेत्रवादाच्या लढाईत भोकर येथील नूतन जिल्हा बँकेचे उद्घाटन। सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडले, स्वार्थापोटी बँका डबघाईस आणल्या, पण जे सध्या सुरळीत आहे त्यासाठी राजकारणाची चढाओढ सुरू असल्याचे भोकर येथे नांदेड जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोहळ्यावरून दिसून येते। पण यांच्या श्रेयवादात बँकेचे खातेदार व शेतकरी यांना मात्र बँकेची सेवा महत्त्वाची वाटते। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोकर शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी भोकर येथील मोंडा भागात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण सहिता विविध नेते उपस्थित राहणार आहेत। आता जिल्हा बँक म्हणजे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र आहे, म्हणून तर तुमीची लढाई सुरू आहे। सध्या बँकेचे विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आली आहे। निवडणूक लागण्यापूर्वी या वास्तूचे उद्घाटन करून कामाचा रिपोर्ट कार्ड मतदारांसमोर ठेवून पुन्हा निवडणूक घेण्यासाठी केविलवान याचा प्रयत्न असल्याचे दिसते। विद्यमान 8 संचालकांना पुढील निवडणूक लढविण्यात येणार नाही अशी तांत्रिक अडचणी असताना उद्घाटन करण्याचे काम चालू आहे। वर्चस्वासाठी ही लढाई चालली असून 555 कोटीहून अधिक उलाढाला असलेल्या या बँकेने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज व सुविधा द्याव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। पण सत्ताधारी आज शेतकरी व सभासद तसेच इतर राजकीय पक्षांच्या लोकांना विचार करताना दिसत नाही। बँक म्हणजे आपली मालमत्ता असल्यासारखे जणू सत्ताधारी पक्ष वागत असल्याचे दिसून येते। याचा जाहीर निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटन सुभाष नाईक किनकीकर यांनी केला आहे। भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रेयवादाच्या लढाईरूप उद्घाटन सोहळ्यातून दिसून येईल। यातच माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांचे नाव वगळल्याने वाद निर्माण झाला असून याकडेही जनतेचे लक्ष वेधून आहे।